शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांसाठी नव्हे तर उद्योगपतींसाठी हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही, जयंत पाटलांनी दिला इशारा। शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी सांगली जिल्ह्यात मोठा मोर्चा काढण्यात आला आहे आणि या मोर्चामध्ये काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सहभागी झाले आहेत। सांगलीच्या क्रांतिसिंह नाना चौकातून शक्तीपीठ विरोधी समितीच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला आणि या मोर्चामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील, काँग्रेसचे नेते सतेज पाटील, खासदार विशाल पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, महादेव जानकर यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते। विश्रामबागमधून सुरू झालेल्या मोर्चामध्ये महिलांची लक्षणीय उपस्थिती आहे। विश्रामबाग चौकातून सुरू झालेला हा मोर्चा सांगली जिल्हाधिकारी कार्यालय ठिकाणी आल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये झाले। शक्तीपीठाचा घाट या सरकारने घातला, पण निवडणुकीच्या वेळी शिंदे साहेबांनी शक्तीपीठ रद्द करण्याचं आश्वासन दिलं, पण ते निवडणुकीसाठी होतं। रत्नागिरी मार्ग आहे, त्या रस्त्यावरून जायला माणसं नाहीत, पण या शक्तीपीठाचा घाट त्यांनी घातला आहे। 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही हा निर्णय घेतला आहे। शक्तीपीठ रद्द झालाच पाहिजे असं काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी म्हटलंय। पैसे जास्त झाले असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांना द्यावेत। 1,10,000 कोटी पैसे खर्च करण्याचा प्रश्न तुमच्यासमोर असेल तर आम्हाला सुचवा कसे खर्च करायचे। कोणाला तरी कॉन्ट्रॅक्ट मिळावं म्हणून हा रस्त्याचा घाट सुरू आहे। कोण सांगायला आलं जमीन दे तर ओळखायचं, त्याला 10% कमिशन मिळणार आहे असा दावा सतेज पाटील यांनी केला आहे। सर्व स्तरातून शक्तीपीठ मार्गाला विरोध होत असून शक्तीपीठ रद्द झालाच पाहिजे। शक्तीपीठाला समर्थन कोणाचे नाही। लवकरात लवकर शक्तीपीठ रद्द करावा यासाठी लोक रस्त्यावर उतरू लागले आहे। शक्तीपीठ रद्द झाला नाही तर असेच आंदोलन सुरू राहील असा इशारा जयंत पाटील यांनी दिला आहे। तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, महादेव जानकर यांनी सरकारवर आरोप केले आहेत। लोकांना प्रश्न पडलेला आहे की लोक नको म्हणतात तरी रस्ते हे का करतात। लोकांना कळेना की आम्ही आमचे पानन रस्ता मागतोय, गावाला जोडणारा रस्ता मागतोय, तो दिना झालेत, पण आम्ही कधीच अर्ज केला नाही असा शक्तीपीठ महामार्ग हे सरकार का करतं। आता पात्रादेवीला परवा मी गोव्याहून येताना पात्रादेवीचं मंदिर बघायला गेलो, मागूच नाही, एक छोटा बोर्ड लावलाय पात्रादेवीकडे, पत्र्याचं शेड आहे, गावातल्या मसोबाचा दगड पण त्या पात्रादेवीपेक्षा मोठा आहे, पण मी पात्रादेवीचा अवमान करणार नाही। आपली देवी आहे, आपलं काय ऑब्जेक्शन नाही, पण पात्रादेवीला जाण्यासाठी रस्ते आहेत, मार्ग वेगळे आहेत, त्यामुळं माझी सरकारला पुन्हा एकदा शेवटची विनंती आहे की सरकारने हा शक्तीपीठाचा महामार्ग काढण्याचा उद्योग बंद करावा। जनतेचा विरोध काय आहे हे आपण बघता। एवढ्या आमच्या भगिनी आलेल्या आहेत, भगिनी कधी सहजासहजी रस्त्यावर येत नाहीत, पण त्यांच्या जमिनीला, त्यांच्या नवऱ्याच्या, त्यांच्या पोराच्या जमिनीला तुम्ही धक्का लावायला लागला म्हणून आज फक्त एवढ्याच महिला आल्या आहेत। कदाचित हे सतत पुढे जात राहिलं तर 10-20 महिला या ठिकाणी जिल्हाधिकारी तुम्हाला भेटायला येऊ शकतात। आज राज्य सरकारच्या समोरच्या समस्या काय आहेत? राज्य सरकारच्या तिथं आझाद मैदानात परवा उपोषण झालं। उपोषण शेतकरी करतो, महिला करतात, आमच्या अंगणवाडीच्या सेविका करतात, आमच्या विद्यार्थी करतात, लहान लहान वेगळे घटक करतात, पण कॉन्ट्रॅक्टरने या देशात कधी उपोषण आणि आंदोलन कधी केले नव्हते। आता या सरकारच्या विरोधात कॉन्ट्रॅक्टरांचं आंदोलन चालू आहे आझाद मैदानात। 90,000 कोटी रुपये कॉन्ट्रॅक्टरांची यांनी भागवलेले नाही। केलेल्या कामाचे मागच्या वर्षी आमदार फंडाची जी कामं केली त्याचे पैसे अजून आलेले नाही, नवीन आमदार फंड अजून आलेला नाही, हाय आपण ऑगस्ट महिन्यात। त्यामुळे सरकारच्या तिजोरीत पैसे नाहीत, बाहेरून परस्पर कर्ज काढायचं आणि हे रस्त्याचे टेंडर द्यायचा उद्योग सरकारने ताबडतोब थांबवला पाहिजे, मला अपेक्षा आहे। ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली।